Hello, good afternoon, students. In last lectures, we discussed in detail digestive system of prawn. In today's lecture, we discuss the nervous system of prawn, nervous system of paleomon. This is a very important nervous system of the invertebrate because जेवढे काही आधीचे फायलम आपण बघितले उरिफेरा, प्लॅटिहेल्मिंथेस, ॲनिलिडा त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम जी आहे ती पोरिफेरामध्ये तर नर्वस सिस्टीम ॲब्सेंटच पण ॲनिलिडा पासून नर्वस सिस्टीम थोडी डेव्हलप झालेली दिसते. In prawn, well developed nervous system is present. So, when you remove the carapace and the terga with pleura, कॅरापेस म्हणजे डॉर्सल साइडने जेव्हा आपण त्याला रिमूव्ह करू प्रॉनला तेव्हा आपल्याला नर्वस सिस्टीम पूर्ण दिसून येईल. म्हणजे डिसेक्शन केल्यानंतर ती आपल्याला पूर्ण त्याचे सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दिसेल. So first of all, you know very well the nervous system of prawn consists of three nervous systems. First one is a central nervous system, second one is a peripheral nervous system, and third one is a sympathetic nervous system. In that, central nervous system consists of brain or supraesophageal ganglia and second circumesophageal commissure. So, in this figure, the whole nervous system of prawn can be seen. So, the nervous system of paleomon consists of central, peripheral and sympathetic nervous system. First of all, we study. You look at the figure carefully. The central nervous system consists of first brain. ब्रेनलाच आपण काय म्हणणार आहे आता इथे ब्रेन म्हणजे असं कम्प्लीट एक मोठा तिथं कंटिन्यू असलेला ऑर्गनच दिसतोय असं नाहीये. तर काय आहे ब्रेन म्हणजे काय आहे? इट इज अ पेअर ऑफ सुप्राइसोफेजियल गँग्लिया. सुप्रा म्हणजेच वरच्या साईडचे, इसोफॅगस जिथे आहे ज्या पार्ट मध्ये तिथे वरच्या साईडला गँग्लिया प्रेझेंट आहे. त्या पोर्शनला ब्रेन नाव दिलेलं आहे कारण की ते ब्रेन सारखं काम करतं. फिगरच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला ऑप्टिक नर्वच्या खाली ब्रेन दिसेल आणि ब्रेन म्हणजे ती जी रेष आहे ती कुठून दाखवलेली आहे तो पोर्शन बघा. सो ब्रेन or a supraesophageal ganglia. The brain or a supraesophageal ganglion, single ganglion आणि प्लुरल मध्ये आपण गँग्लिया असं प्रोनाउन्सिएशन करणार. So this ganglion is a bilobed structure which lies at the base of rostrum. त्याची पोझिशन बघा. ब्रेनची जी पोझिशन आहे किंवा त्या गँग्लियनची जी पोझिशन आहे ती कशी आहे? इट लाय ॲट द बेस ऑफ रोस्ट्रम anterior to the esophagus. It is embedded in a thick mass of fat. It is formed by the fusion of several ganglia as it appears from the fact that several nerves arises from it to innervate the eyes, antenudids, antennae and labrum etc. बघा ब्रेन जो तिथे तुम्हाला दिसतोय त्यापासूनच खूप सारे गँग्लिया तयार झालेले आहेत.
खूप साऱ्या तिथं रेषा तुम्हाला तयार झालेल्या दिसतील. दॅट इज अ गॅंगलिया. त्या गॅंगलिया कुठं कुठं गेलेल्या आहेत तर तुम्हाला वरच्या साईडला दिसतील. अँटीन्यूली कडे जाणारी आहे, अँटिना कडे जाणारी आहे, त्याचबरोबर आईस कडे जाणारी आहे. आईस तुम्हाला तिथे दिसून येतील पेअर मध्ये. आईस एक या साईडने, एक लेफ्ट साईडने, एक राईट साईडने. तर ह्या ज्या गॅंगलिया आहेत त्या गॅंगलिया कुठे कुठे जातात? त्या जातात आईस कडे, अँटिन्युलिस कडे, अँटिनी कडे आणि लॅब्रम कडे. आणि आणखीनही ठिकाणी ते आता वन बाय वन आपण पुढे बघूच. So however, from segmentation point of view, it is supposed to be formed of, काय फॉर्म होतं इथे तर प्रोटोसेरिब्रम पेअर्ड ऑप्टिक गॅंगलिया. ऑप्टिक बघा, तुम्हाला ब्रेन जिथं लिहिलेलं आहे त्याच्याच वर ऑप्टिक नर्व हा शब्द दिसेल आणि त्याची जी रेष आहे ती डोळ्यांच्या तिथे गेलेली, आयच्या तिथं. ऑप्टिक नर्व कुठे असणार आहे? डोळ्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याच ऑप्टिक नर्वला काय म्हणतो आपण? ऑप्टिक गॅंगलिया. ठीक आहे. देन मेझोसेरिब्रम अँड मेटासेरिब्रम. आता वन बाय वन जिथे जिथे त्या नर्व्स गेलेल्या आहेत, समजा नर्व अँटीन्युली कडे गेलेली आहे तर त्या नर्वला नाव दिलंय अँटीन्युलरी नर्व. डोळ्यांमध्ये गेलेली आहे नर्व, तिला नाव दिलेलं आहे ऑप्टिक नर्व. देन ऑप्थॅल्मिक नर्व, म्हणजे ऑप्थॅल्मिक नर्व कुठे आहे? A pair of ophthalmic nerve arises from the brain, one on each side and supplied to the ocular muscles in the eye stalk. बघा, आयच्या तिथे खाली स्टॉक लाईक जो पोर्शन आहे दॅट इज आय स्टॉक. आय स्टॉक कडे नर्व गेलेली आहे आणि त्या नर्वला काय नाव दिले? ऑप्थॅल्मिक नर्व. आय स्टॉकच्या तिथे. ठीक आहे. देन अँटिनी कडे वरच्या साईडला बघा, सगळ्यात वर अँटिनी कडे नर्व गेलेली आहे, तिला नाव दिले अँटिनरी नर्व. ठीक आहे. सो a pair of stout antennary nerves originate from the ventral surface of the brain. Each nerve divided into two branches, and the outer innervating the squama and the inner innervating the pillar of antenna. ठीक आहे. Then fifth one is tegmental nerves. Tegmental nerves म्हणजे कुठे आहेत त्या? तर a pair of slender tegmental nerves arises just behind the origin of antennary nerves. फिगर मध्ये तुम्हाला अँटिनरी नर्व्स दिसतील. राईट साइडला जर तुम्ही बघितलं, अँटिन्युली, देन अँटिन्युरी नर्व, देन कंपाऊंड आय, देन अँटिनरी नर्व, तिथेच टेगुमेंटल नर्व्स प्रेझेंट आहेत. कुठे आहेत? जस्ट बिहाइंड दी origin of antennary nerve, and these nerves innervate the labrum. बॉडीचा लॅब्रमचा जो पोर्शन आहे, आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं प्रॉनच्या, त्याच्या बॉडीची अरेंजमेंट. तर जिथे लॅब्रम आहे तिथे ती नर्व केलेली आहे. ठीक आहे. बघा, आपण नर्वस सिस्टीम बघतोय. नर्वस सिस्टीम मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम बघतोय. सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे ब्रेन आणि सर्कम इसोफॅजियल कमिशर मुळे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त फोकस करतोय ब्रेन म्हणजे सुप्रा इसोफॅजियल गॅंगलियावर. ब्रेन आपण बघितला, ब्रेन मधून निघणाऱ्या नर्व्स आपण बघितल्या. कोणत्या आहेत त्या नर्व्स?
antenulary nerves, optic nerves, ophthalmic nerves, antennary nerves, tegmental nerves. अशा 5 नर्व्स इथे प्रेझेंट असतात. या 5ही नर्व्स पेअर मध्ये असतात. पुन्हा एकदा आपण रिपीट करू. Antenulary nerves. A pair of antenulary nerves arises from below the origin of optic nerves. Each nerve enters the antennae of its side, into which it sends a statocystic branch to the statocyst. आता स्टॅटोसिस्ट काय आहे बघा. स्टॅटोसिस्टिक नर्व तुम्हाला दिसतील. लेफ्ट हँड साइडला अँटिनाच्या खाली स्टॅटोसिस्टिक नर्व दिसेल. तिथे बॉडीमध्ये स्टॅटोसिस्ट प्रेझेंट असते. स्टॅटोसिस्ट इट इज ए सेन्सरी ऑर्गन. स्टॅटोसिस्ट कडे जाणारी जी नर्व आहे तिला नाव दिले स्टॅटोसिस्ट नर्व. इट इज ए सेन्सरी ऑर्गन. काय करतो स्टॅटोसिस्ट? टू मेंटेन or it is present for to maintain the balance and position in the water. ठीक आहे. बॅलन्स आणि पोझिशन राहण्यासाठी तिथं त्याच्या बॉडीमध्ये स्टॅटोसिस्ट प्रेझेंट असतो. दुसरी नर्व आपण बघितली ऑप्टिक नर्व, जी डोळ्यामध्ये जाते. A pair of stout optic nerves arises from the dorsal surface of the brain, one on each side, to supply the compound eye of its side. बघा, प्रॉनचा जो आय आहे तो कसा आहे? कंपाऊंड आय आहे. तर ह्या कंपाऊंड आय मध्ये जाणारी जी नर्व आहे ती असणार आहे ऑप्टिक नर्व. तिसरी नर्व आपण बघितली ऑप्थॅल्मिक नर्व. ऑप्थॅल्मिक नर्व which is arise from the brain and supplied to the ocular muscles of the eye stalk. Eye stalk मध्ये जाणारी ophthalmic nerve. चौथी आहे antennary nerve. antenna कडे जाणारी nerve. राइट हँड साइडला तुम्हाला दिसेल antennary nerve हा शब्द बघा. antenna कडे जाणारी antennary nerves. आणि नंतर पाचवी आहे tegmental nerves. It is a nerve which present behind the origin of antennary nerve. Antennary nerve च्याच behind ला तुम्हाला tegmental nerve दिसेल. ठीक आहे. So this is all about the brain or supraesophageal ganglia, part of the nervous system of prawn. In next lecture, we discuss the circumesophageal commissure, ventral thoracic ganglionic mass, central nerve cord, and remaining 2 nervous system, that is peripheral and sympathetic. So, thank you very much.